आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ती बघ, ते तिथे बसलेत ते माझे वडील आहेत। त्यांचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे आणि ती माझी आई, शी इज अ लॉयर। आणि तिच्या शेजारी माझी आई बसली आहे, ती बघ। गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहे ती। आता मी काय सांगू यांना की माझी बहीण निनावी नवऱ्याचं मंगळसूत्र घालून फिरते, माझा भाऊ चोर आहे, हे असं सगळं सांगू? आणि वडिलांचं तर राहूच दे, त्यांना कर्तबगार म्हणायला त्यांनी साधी रिटायरमेंटसाठी सेव्हिंगही केलेली नाही। हे घरचे पण ना 4 रुपयात मान खाली घालायला लावतात। अरे संतोष, सगळ्यांचे पेरेंट्स आलेत, तुझे पेरेंट्स नाही आले? ॲक्च्युली मॅम, मीच माझ्या बाबांना सांगितलं की नका येऊ। काय ना, ते मोठ्या मोटार कंपनीमध्ये एक सिनियर मेकॅनिक आहेत ना, तर बऱ्याच गाड्या असतात त्यांच्याकडे आणि रविवारी पण तुम्हाला माहितीच आहे की बऱ्याच गाड्या येत असतात। त्यामुळे मीच त्यांना म्हटलं की तुम्हाला सुट्टी मिळत नसेल तर नका येऊ। काय आहे, त्यामुळे ते इथे नसले तरी त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव असतात ना। अरे बापरे, हा तर खूप मोठा कार्यक्रम दिसतोय। पैसे घेऊन पटकन निघालेलं बरं। अरे, या रिक्षावाल्याचे पैसेच द्यायला विसरलो। लोक ना इथपर्यंत कसे येतात काय माहिती। संतोष, तुझ्याकडे सुट्टे पैसे आहेत का? अरे 100 रुपयाची नोट असेल तरी चालेल, या रिक्षावाल्याचे द्यायचे आहेत। लाजा कशा वाटत नाही यांना काय माहिती। काय झालं रे, कोणाबद्दल बोलत होतास? अरे याच रिक्षावाल्यांबद्दल। लाजा वाटत नाही यांना, सरळ हॉलपर्यंत आलेत। हे घ्या। हो, हे घ्या पैसे। हां, आणि सुट्टे नसतील ना तर तुमच्याकडेच ठेवा, त्यानिमित्ताने ते रेंगाळू नका। हे घ्या। संतोष, हे तर तुझे वडील ना? निघा आता। Good evening, ladies and gentlemen. I welcome you all.
थोड्याच वेळात आपला प्रोग्राम सुरू होत आहे, सो प्लीज बी सीटेड. अहो तुम्ही येणार नव्हता ना? प्लीज सर्वांनी लवकरात लवकर बसून घ्यायचे. आपला प्रोग्राम सुरू होत आहे. मी निघतो लक्ष्मी. एक मिनिट. अगं संतोषला कळलंय सगळं. काही हरकत नाही. तुम्ही आलाच आहात ना, आता त्याचा सत्कार होणार आहे. तो बघा आणि मग सांग. लक्ष्मी बसूया. नाव आय कॉल अपॉन द स्टेज मिस्टर कल्पित भोसले. प्लीज स्टेजवर या. बघ सावंत, कोणाला काही कळलेलं नाहीये, त्यामुळे तू पण गप्प बस, कळलं ना? अरे मी कोणाला काय बोलत नाही. काही बोलू नकोस. हॅलो एव्हरीबडी, दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी सुद्धा अवॉर्ड सेरेमनीसाठी एकत्र जमलो आहोत. आपल्या ट्रेडिशन प्रमाणे आपण दरवर्षी द बेस्ट एम्प्लॉय ऑफ द इयर हा अवॉर्ड देतोच, आणि त्याचबरोबर जे कंपनीसाठी चांगलं काम करतात अशा एम्प्लॉईजना मोटिवेट करण्यासाठी त्यांचा सत्कार देखील केला जातो. मी आता ज्यांची नाव घेईल त्यांनी पॅरेंट्सही तिथे व्यासपीठावर यायचं आहे. सो द फर्स्ट नेम इज मंगेश सातपुते. नमस्कार. आम्हाला आमच्या मुलाचा सत्कार बघता आला, यापेक्षा अजून काय अपेक्षा असणार. आज आम्ही खूप खुश आहोत. धन्यवाद. And the second name is Yogesh Nikam. नमस्कार. आजपर्यंत माझ्या मुलाने आमच्या सर्व अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत आणि आता आमची सर्व स्वप्न पुरी झाली. Our next employee, Santosh Dalvi. तर तुमच्या पेरेंट्सना बोलवा ना. माझी वाईफ आली आहे, मिसेस वीणा दळवी. मॅम प्लीज स्टेजवर या.